नमस्कार मित्रांनो. YCMOU नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25मध्ये विविध कृषी शिक्षण क्रमांना प्रवेश घेतलेल्या तसेच पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म ज्या लोकांनी कृषी शिक्षण क्रमाचा भरला असेल अशा दोघांचीही यावर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या एक्झामिनेशनचं टाईम टेबल आलेलं आहे का नाही आपण चेक करणार आहोत. फक्त कृषी शिक्षण क्रमामध्ये कृषी पदविका असणार आहे. कृषी पदविका म्हणजे ॲग्रिकल्चर डिप्लोमाज असणार आहेत, हॉर्टिकल्चर डिप्लोमाज असणार आहेत, सर्टिफिकेट प्रोग्राम्स बी असणार आहेत. जसं माळी शिक्षण क्रम आहे, माळी प्रशिक्षण शिक्षण क्रम हा सर्टिफिकेट प्रोग्राम आहे. कृषी अधिष्ठान हा सर्टिफिकेट प्रोग्राम आहे, प्रमाणपत्र आहे. आणि काही ही बी आहेत, डिप्लोमा आहेत, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आहे, पुन्हा हॉर्टिकल्चरमध्ये फळबाग म्हणून एक आहे. असे विविध कृषी शिक्षण क्रम चालू आहे. ॲडमिशन वगैरे चालू होतं. ज्या लोकांनी घेतलेलं आहे त्यांचं एक्झामिनेशन टाईम टेबल आले का नाही चेक करूया. कुठल्याही ब्राउझरमध्ये ऑफिशियल वेबसाईट टाईप करायची आपल्या मुक्त विद्यापीठाची. मी हमेशा तुम्हाला सुरुवातीपासूनच व्हिडिओ दाखवतो जेणेकरून तुम्ही स्वतः अपडेट राहू शकता. ठीक आहे. कधी मला वेळेवर व्हिडिओ बनवणं होईना बी गेलं तर तुम्ही स्वतः वेबसाईट टाकून स्वतः वेबसाईटवरील अपडेटेड माहिती चेक करू शकता. ठीक आहे. त्याच्यासाठी ही वेबसाईट तुम्हाला मी दाखवतो टाईप करून वगैरे. तर ऑफिशियल वेबसाईट टाईप करा ब्राउझरवर YCMOU.digital university. ठीक आहे. .ac. ओके. असं टाईप करायचे. खाली सर्च रिझल्ट आले असतील त्याच्यावर क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर ही क्लोज करून टाकायचं ह्याला. ओके. ठीक आहे. आपण होमवर जाऊया. एक मिनिट. हां, इथं क्लोज करूया ह्याला. ओके. ही आलं होमपेजवर आपल्याला आता एक्झामिनेशन टाईम टेबल चेक करायचं असल्यामुळे एक्झामिनेशन टॅबवर क्लिक करायचं. ठीक आहे. एक्झामिनेशन टॅबवर क्लिक करा. ओके. इथं क्लिक केल्यानंतर आता आपला कृषी शिक्षण क्रमाविषयी बघायचं आहे. त्याच्यामुळं कृषी शिक्षण क्रमाची एक्झाम ही फेब्रुवारी-मार्च 2025मध्ये होणार आहे. आणि त्याच्याखाली ॲग्रिकल्चर लिहितंसुद्धा इथं पाहू शकता तुम्ही फेब्रुवारी/मार्च 2025 ॲग्रिकल्चर. ह्याच्यावर क्लिक करा. यस. इथं तुम्ही पाहू शकता इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स अबाउट फेब्रुवारी/मार्च 2025 ॲग्रिकल्चर एक्झाम्स. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सिरियल नंबर 1 आणि सिरियल नंबर 2 दिलेला आहे. सिरियल नंबर 1मध्ये काय पाहूया. प्रोग्राम कोड दिलेले आहेत. सिरियल नंबर 1च्या पुढे प्रोग्राम कोड, प्रोग्राम नेम, अपलोड डेट, क्लिक हिअर. ठीक आहे. आता सिरियल नंबर 1मध्ये ज्या कोर्सेसचं प्रोग्रामचं एक्झाम टाईम टेबल आलेलं आहे त्याचे प्रोग्राम कोड आणि त्या प्रोग्रामचं नाव दिलेलं आहे. आणि त्याच्या पुढे क्लिक हिअर म्हणायचं एक लाल अक्षरात टॅब दिलेला आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डिटेल टाईम टेबल पाहू शकता. मग प्रोग्राम कोड कोणकोणते आहेत त्यांचं टाईम टेबल आलेलं आहे. C1D, T12, T20, T15, T14, T16, P18, T17. ठीक आहे. कृषी प्रमाणपत्र पदविका शिक्षणक्रम अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मार्च 2025 वेळापत्रक. ठीक आहे. ही सिरियल नंबर 1मध्ये प्रात्यक्षिक परीक्षेचं टाईम टेबल असणार आहे. आता याच्यामध्ये कृषी शिक्षण क्रमामध्ये सगळ्या लोकांना माहीत आहे की यांची अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा पण असते आणि अंतिम लेखी परीक्षासुद्धा असते. मग सिरियल नंबर 1मध्ये अंतिम प्रात्यक्षिक परीक्षेचं टाईम टेबल आहे आणि सिरियल नंबर 2मध्ये अंतिम लेखी परीक्षेचं टाईम टेबल आहे. ह्या दोन्ही परीक्षा कंपल्सरी आहेत. ह्या दोन्हीपैकी कुठल्याही परीक्षेला तुम्ही ॲब्सेंट राहिलात तर तुमचा रिझल्ट फेल म्हणून येतो. ठीक आहे. दोन्ही परीक्षेला प्रेझेंट राहायचे. तर सिरियल नंबर 1चं प्रात्यक्षिक परीक्षेच्या क्लिक हिअरवर क्लिक करू. आपण टाईम टेबल बघू. चला, क्लिक हिअरवर क्लिक केलं आपण. डाउनलोड होते. ओके. कुठल्याही PDF रीडरमध्ये ओपन करू शकता. हे पाहू शकता तुम्ही. हे एक्झामिनेशन टाईम टेबल परीक्षा विभागामार्फत 30 डिसेंबर 2024 रोजी तयार करण्यात आलेलं आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवर 1 जानेवारी 2025 रोजी अपलोड करण्यात आलेलं आहे. आणि आज तारीख आहे 2 जानेवारी 2025. ओके. हां. तर ह्याच्यामध्ये पाहू शकता कृषी प्रमाणपत्र
पदविका शिक्षणक्रम अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी 2025 वेळापत्रक. हे फेब्रुवारी महिन्यामध्ये एक्झाम होणार आहे. ह्याच्यामध्ये शिक्षणक्रम पहिल्यांदा 1 नंबरला आहे माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र. त्याचा प्रोग्राम कोड C1D, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण सर्टिफिकेट इन गार्डनिंग ऑब्लिक माळी ट्रेनिंग. ठीक आहे. ह्याचा पहिला पेपर 11 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. आता सगळं डिटेलमध्ये वाचत बसणार नाही आपण, मी वाचत बसणार नाही, तुम्हाला वाचायचे, तुम्हाला मात्र वाचायचं आहे कंपल्सरी. बघूया किती पेजेस आहे, कमीच आहे. चला वाचून काढूया पूर्ण. ओके चला. हां, तर माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र पहिला पेपर असणार आहे 11 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत. AGR 101 बागकामाची मूलतत्वे आणि कार्यपद्धती. दुसरा पेपर 12 फेब्रुवारी 2025 सकाळी 10:30 ते 1:30. AGR 102 फळे भाजीपाला व फुलझाडांची लागवड. तिसरा पेपर 13 फेब्रुवारी 2025 10:30 ते 1:30. AGR 103 रोपवाटिका व्यवस्थापन. 14 फेब्रुवारी 2025 10:30 ते 1:30. AGR 104 प्रांगण उद्यान. कृषी अधिष्ठान T12 फाउंडेशन इन ॲग्रिकल्चर कोर्सेस. 11 फेब्रुवारी 2025 सकाळी 10:30 ते 1:30. AGR 201 मृदशास्त्राची मूलतत्वे आणि कार्यपद्धती. 12 फेब्रुवारी 2025 10:30 ते 1:30. AGR 202. 13 फेब्रुवारी 2025 10:30 ते 1:30. AGR 203. 14 फेब्रुवारी AGR 204 उद्यान विद्या पदविका. 11 फेब्रुवारी AGR 225. 12 फेब्रुवारी AGR 226. 13 फेब्रुवारी AGR 227. 14 फेब्रुवारी AGR 228. फळबाग उत्पादन पदविका T15 डिप्लोमा इन फ्रूट प्रोडक्शन. ठीक आहे, हॉर्टिकल्चर डिप्लोमा आहे ती. 11 फेब्रुवारी AGR 205. 12 फेब्रुवारी AGR 206. 13 फेब्रुवारी AGR 207. 14 फेब्रुवारी AGR 208. कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका T14 डिप्लोमा इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. 15 फेब्रुवारी AGR 217. 16 फेब्रुवारी AGR 218. 17 फेब्रुवारी AGR 219. 18 फेब्रुवारी AGR 220. भाजीपाला उत्पादन पदविका T16 डिप्लोमा इन व्हेजिटेबल प्रोडक्शन. हे सुद्धा हॉर्टिकल्चर प्रोग्राम आहे, हॉर्टिकल्चर डिप्लोमा आहे. 15 फेब्रुवारी AGR 209. 16 फेब्रुवारी AGR 210. 17 फेब्रुवारी AGR 211. 18 फेब्रुवारी AGR 212. कृषी पत्रकारिता पदविका P18 डिप्लोमा इन ॲग्रो जर्नलिझम. 15 फेब्रुवारी AGR 211. 16 फेब्रुवारी AGR 222. 17 फेब्रुवारी AGR 223. 18 फेब्रुवारी AGR 224. शेवटचं फुल शेती व प्रांगण उद्यान पदविका T17 डिप्लोमा इन फ्लोरिकल्चर अँड लँडस्केप गार्डनिंग. 15 फेब्रुवारी AGR 213. 16 फेब्रुवारी AGR 214. 17 फेब्रुवारी AGR 215. 18 फेब्रुवारी AGR 216. त्याच्या पुढे अभ्यासक्रमाचं नाव वगैरे व्यवस्थित चेक करून घ्या तुम्ही. ठीक आहे, बॅग घेऊया. हे प्रात्यक्षिक झालं. आता लेखी परीक्षा बघूया. सिरियल नंबर 2 त्याच्यामध्ये C1D T12 T20 T15 T14 T16 P18 T17. कृषी प्रमाणपत्र पदविका शिक्षणक्रम अंतिम लेखी परीक्षा थिअरी एक्झामिनेशन मार्च 2025 वेळापत्रक. ठीक आहे, फेब्रुवारी मार्च अशा दोन्ही महिन्यामध्ये होणार आहे, पण त्याला आपण मार्च 2025 एक्झामिनेशन म्हणतो. ठीक आहे, फेब्रुवारी मार्च असं दोन्ही नावं येतील त्याच्यावर, काय अडचण नाही. पण परीक्षा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, ध्यानात ठेवायचं, कन्फ्युजन नाही व्हायचं. ह्याने टाकताना फेब्रुवारी मार्च टाकलं पाहिजे, यानं मार्च टाकले. ठीक आहे, वर प्रात्यक्षिक पाहिलं, खाली आता लेखी पाहू लागलो आपण. क्लिक हेअरवर क्लिक करा. क्लिक झालं का नाही? क्लिक. ओके चला. हां, ठीक आहे, एक मिनिट. हां, बॅग घेऊया जरा. अगोदर प्रात्यक्षिक परीक्षेवर जाऊ एकदा. ओके ठीक आहे. हां, तर इथं पाहू शकता ही जी प्रात्यक्षिकचं टाइम टेबल बघितलं आपण, तर ही जवळपास एक मिनिट. हां, तर प्रात्यक्षिकचे जेवढे काही पेपर असणार आहेत प्रॅक्टिकलचे, ती सगळे फेब्रुवारी महिन्यातच आहेत. सगळ्या ह्याचे जेवढे कृषी अभ्यासक्रम आहेत त्यांचे सगळ्यांचे फेब्रुवारीमध्ये आहेत. ठीक आहे, सगळ्यांचे फेब्रुवारीमध्ये आहेत. ओके, आता वापस जाऊया लेखीवर जाऊया. आता लेखी परीक्षेवर क्लिक हेअरवर करा. क्लिक. आता हे बघूया, ह्याचे बघूया. हां, तर ह्याचे सगळे मार्चमध्ये आहेत. यस सगळे मार्चमध्ये आहेत. ठीक आहे, मार्चमध्ये आहेत. ओके, तिथं वरी काय काय नाही तर मध्ये बघायचं, मध्ये महत्त्वाचं असतं. डिटेल टाईम टेबल बघायचं, पुन्हा हॉल तिकीटवर सुद्धा चेक करता येईल तुम्हाला. ओके ठीक आहे. तर ही परीक्षा विभागामार्फत
ही लेखी परीक्षा असणार आहे, युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन असणार आहे. 30 डिसेंबर 2024 रोजी ही वेळापत्रक तयार झालेलं आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवर 1 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. कृषी प्रमाणपत्र, पदविका व पदवी शिक्षणक्रम अंतिम लेखी परीक्षा मार्च 2025 वेळापत्रक ही आता मार्चमध्येच होणार आहे, मार्च 2025मध्ये होणार आहे. पहिला घेऊया माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र C1D सर्टिफिकेट इन गार्डनिंग और माळी ट्रेनिंग. 5 मार्च रोजी AGR 101, 6 मार्च AGR 102, 7 मार्च AGR 103, 8 मार्च AGR 104. कृषी अधिष्ठान T12 फाउंडेशन इन ॲग्रिकल्चर सायन्सेस लेखी परीक्षा युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन 5 मार्च 2025 AGR 201, 6 मार्च AGR 202, 7 मार्च AGR 203, 8 मार्च AGR 204. उद्यान विद्या पदविका T20 डिप्लोमा इन हॉर्टिकल्चर 5 मार्च 2025 AGR 225, 6 मार्च AGR 226, 7 मार्च AGR 227, 8 मार्च AGR 228. पुन्हा फळबागा उत्पादन पदविका T15 डिप्लोमा इन फ्रूट प्रोडक्शन 5 मार्च AGR 205, 6 मार्च AGR 206, 7 मार्च AGR 207, 8 मार्च AGR 208. कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका T14 डिप्लोमा इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट 9 मार्च AGR 217, 10 मार्च AGR 218, 11 मार्च AGR 219, 12 मार्च AGR 220. भाजीपाला उत्पादन पदविका T16 डिप्लोमा इन व्हेजिटेबल प्रोडक्शन 9 मार्च AGR 209, 10 मार्च AGR 210, 11 मार्च AGR 211, 12 मार्च AGR 212. कृषी पत्रकारिता पदविका P18 डिप्लोमा इन ॲग्रो जर्नलिझम 9 मार्च 2025 AGR 221, 10 मार्च 2025 AGR 222, 11 मार्च 2025 AGR 223, 12 मार्च 2025 AGR 224. फुलशेती व प्रांगण उद्यान पदविका T17 डिप्लोमा इन फ्लोरिकल्चर अँड लँडस्केप गार्डनिंग 9 मार्च 2025 AGR 213, 10 मार्च 2025 AGR 214, 11 मार्च 2025 AGR 215, 12 मार्च 2025 AGR 216. कृषी विज्ञान पदवी T19 BSc ॲग्रिकल्चर ऑब्लिक उद्यान विद्या पदवी T18 BSc हॉर्टिकल्चर 13 मार्च 2025 EVS 201 पर्यावरणशास्त्र. अशा प्रकारे आपण दोन्ही टाईमटेबल पाहिलेलं आहे. प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी महिन्यात असणार आहे आणि युनिव्हर्सिटीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात असणार आहे. दोन्ही परीक्षेला तुम्ही हजर राहणं, परीक्षेत पेपर लिहिणं, उत्तीर्ण होणं कंपल्सरी आहे. एकही पेपर सोडला तर फेल रिझल्ट येतो. ठीक आहे. हॉल तिकीट लवकरच चालू होतील, चालू झाले तुम्हाला सांगता येतील. तसेच लगेच हॉल तिकीट बी डाउनलोड कसं करायचं सांगतो. इथं होम पेजवर जावा, इथं जावा, बॅग घ्या क्लोज करायला. आता हॉल तिकीट ऑप्शन बघा, हे होम पेज आहे, ध्यानात ठेवायचं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांचा इथं पुतळा दिसेल तुम्हाला. ही होम पेज आहे, ध्यानात ठेवायचं. त्यांच्या नावानेच युनिव्हर्सिटीचं नाव आहे. हॉल तिकीट ऑप्शन दिसते, त्याच्यावर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर एक्झाम इव्हेंट म्हणते विचारते, त्यांना एक्झाम इव्हेंटवर क्लिक करायचं. 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. ओके. तर इथे एक्झाम इव्हेंटवर क्लिक करायचं. ओके. तर ह्याच्यामध्ये फेब्रुवारी मार्च 2025वर क्लिक करायचं. इथे PRA नंबर टाकायचं 16 अंकी आणि खालीही एंटर द अबाव कोडमध्येही रेगामधलं कॅप्चा कोड टाकायचं, सर्च करायचं. आपोआप तुमचं डाउनलोड म्हणून ऑप्शन येईल तुम्हाला. तिथं तुमचं नाव येईल, कोर्सचं नाव येईल, प्रोग्राम कोड येईल, त्याच्यापुढे डाउनलोड ऑप्शन येईल. डाउनलोड क्लिक करायचं आणि स्मार्टफोनमध्ये सेव्ह करून पुन्हा ऑनलाईन सेवा केंद्रावर कुठेही गेलो की प्रिंटर जिथं आहे तिथं एक कलर कॉपी काढून घ्यायची. ठीक आहे. ब्लॅक अँड व्हाईट पण चालते, कलर घेतलेले चांगले. 10 रुपयाला एक प्रिंट मिळते, 1-2 कॉपी घ्यायची. एक कॉपी सोबत घेऊन जायची, एक बॅगमध्ये ठेवायची. फाटलं तुटलं, पाणी पडलं तर, खराब झालं तर. ठीक आहे. आणि आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड ह्या तिन्हीपैकी किंवा तिन्ही असले तर तिन्ही तुम्हाला सोबत हॉल तिकीटसोबत परीक्षेला जाताना सोबत घेऊन जायचं आहे. तसेच हॉल तिकीटवर जे इन्स्ट्रक्शन्स येतील ते सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे आणि ते वाचून त्याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करायची आहे. ठीक आहे. बॅग घेऊया आपण. ओके. अशा प्रकारे कृषी शिक्षण क्रमाच्या विद्यार्थ्याचं आपण फेब्रुवारी मार्च 2025 एक्झामिनेशनचं टाईमटेबल डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेकरता खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपले कृषी शिक्षण क्रमाला ज्या कोणी आपले मित्र मैत्रीण नातेवाईक शेजारचे आजूचे बाजूचे ज्या लोकांनी ॲडमिशन घेतलं असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना लवकरात लवकर टाईमटेबल डाउनलोड करून घ्यायला सांगा. स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करून ठेवा
पुन्हा हॉल तिकीट आले का नाही नेहमी चेक करत राहा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.